इझी रेसिपी बाय वैशालीमध्ये मी वैशाली तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे। नमस्कार, हॅपी न्यू इयर। आज बनवूया सर्वांच्या आवडते टेस्टी असे चॉकलेट मिक्स नान खटाई। चला तर मग 200 ग्रॅम मैदा, 50 ग्रॅम कोको पावडर, 100 ग्रॅम साखर, चॉकलेट क्रश, बेकिंग पावडर, सोडा आणि 100 ग्रॅम तूप। पहिल्यांदा तूप एका भांड्यात काढून घेऊन चांगले फेटून घ्यायचे। तूप चांगले फेटून एकजीव झाले की त्यामध्ये थोडी थोडी करून साखर घालून पुन्हा साखर छान फेटून घ्यायची। मस्त असे दोन्ही मिश्रण एकजीव झालेले आहे बघा, मस्त स्मूथ पण झालेले आहे। आता त्यामध्ये आपण थोडा थोडा करून मैदा घालून घ्यायचा। मैदा छान चाळून घेतलेला आहे। 1 चमचा बेकिंग पावडर घालून घ्यायची आणि पाव चमचा सोडा घातलेला आहे, खाण्याचा सोडा घालून घ्यायचा आणि पुन्हा सर्व चांगले हळूहळू असे फेटून घ्यायचे। सर्व छान मिक्स झाल्यावर आता आपण हाताने सर्व मिश्रण एकजीव करून चांगले मिक्स करून घेणार आहोत। सर्व मिश्रण छान मिक्स झाल्यावर अर्धे बाजूला काढून अर्धे मिश्रण बाजूला काढून अर्धे मिश्रण हाताने पीठ मळल्यासारखे छान असे मऊ मळून घ्यायचे। मस्त मऊ मळून झालेले आहे। आता उरलेल्या अर्ध्या मिश्रणामध्ये आपण कोको पावडर घालून घ्यायची। कोको पावडर चांगली मिक्स करून घेतलेली आहे। मस्त कोको पावडर मिक्स झाल्यावर त्यामध्ये किसून घेतलेले चॉकलेटचा क्रश घालून घ्यायचा। आपल्याला आवडीनुसार आपण चॉकलेटचा 1 किंवा 2 चमचे बॅटरमध्ये क्रश घालून पुन्हा चॉकलेटचे मिश्रण छान पीठ मळल्यासारखे मऊ मळून घेऊन एकजीव करून घ्यायचे। नान कटाई बनवताना पाण्याचा किंवा दुधाचा वापर अजिबात करायचा नाही, नाहीतर नान कटाई कडक होतात। अशा प्रकारचे साचे आता बाजारात भेटतात, ते आणलेले आहेत। माझ्याकडे 3 प्रकारचे आहेत। त्यामध्ये आपण चॉकलेटचे आणि पांढरे मिश्रण घालून छान असा बिस्किट तयार करून घेणार आहोत। या बिस्किटला आपण कुकीज म्हटले तरी चालेल। नुसत्या चॉकलेटचे बनवले तरी छान दिसतात, पण अशा पद्धतीचे बनवले तर अजून छान दिसतात। बघा, असे मोल्डमध्ये पीठ घालून मस्त असे कुकीज तयार करून घ्यायचे। दिसायला पण खूप छान दिसतात, त्यामुळे लहान मुलांना खूप आवडतात। मी तर भरपूर असे कुकीज तयार करते, सर्वांना खूप आवडतात। वेगवेगळ्या साच्यामध्ये पीठ घालून छान वेगवेगळे असे कुकीज तयार करून घ्यायचे आणि ओव्हन 10 मिनटं फ्रीहीट करून 18 मिनटावर सेट करून छान कुकीज भाजून घ्यायचे। मस्त असे चॉकलेट मिक्स कुकीज तयार होतात। दिसायला पण खूप छान दिसतात आणि खायला तर त्यावरून अजून छान दिसतात। मस्त असा चॉकलेट कुकीजचा सुगंध सर्वभर पसरला आहे। बघा किती छान दिसतायत की नाही। अशा प्रकारचे चॉकलेट कुकीज, नान कटाई किंवा बिस्किट यावर्षी तुम्ही नक्की बनवा। खायला तर एवढे टेस्टी लागतात, एकदम मस्त आणि एकदम टेस्टी। अशा पद्धतीचे चॉकलेट कुकीज तुम्हाला कसे वाटले कमेंट करून सांगा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा एकदा हॅपी न्यू इयर। पुन्हा भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन। धन्यवाद।